ताई, आज तुम्ही आंदोलनाला आलाय, काय तुमचं कशासाठी आंदोलन करताय? खरं तर ज्या पद्धतीने काल रोहित पवार दादांबरोबर जे वागणूक मिळाली मुंबईमध्ये FIR दाखल करताना, त्याच्या विरोधात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांचं जे प्रकरण झालंय, तर तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्र म्हणजे अजून अस्वस्थ, इतका अस्वस्थ आहे ना की त्याचं म्हणजे ते अस्वस्थ किती प्रमाणात आहे ना हे अजून सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला समजलेलं नाहीये. किती मोठ्या प्रमाणात ही अस्वस्थता प्रसरलेली आहे ना हे जनतेत, हे त्यांना समजतच नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी डिले करतात. किंवा आता तुम्ही एक विचार करा ना, आता DGCA झालं, तर DGCA ने काल आम्हाला रोहित पवारांच्या बाईट मधूनच कळालं की 1:30 वाजता म्हणजे दादांचा अपघात सकाळी 8:45 ते 9च्या दरम्यान झाला असेल, सॉरी 8:45 ते 9च्या दरम्यान झाला असेल. त्यांनी असा अहवाल दिलेला आहे वगैरे आहे असं तसं. तर मला काय म्हणायचंय की अजून त्या वेळेपर्यंत जनतेने किंवा कितीतरी अधिकाऱ्यांना ह्याच्यावरच विश्वास बसत नव्हता की अजितदादा गेलेत आणि हे अहवाल देऊन कसे काय रिकामे झाले, असे काय त्या 2 तासात त्यांनी काय इन्क्वायरी केली, हा मुद्दा नाहीये का हो? आणि जे नवनाथ बन म्हणतात किंवा बरेचसे लोक म्हणतात की आमच्यासाठी हे राजकारण नाही हो, आम्ही खूप संवेदनशील आहे, आमच्यासाठी हा खूप भावनिक प्रकार आहे. कारण मी स्वतः बारामतीकर आहे. तुम्ही बारामतीकरांकडे जाऊन एकदा ह्याविषयी बोला, तुम्हाला समजेल किती लोक अस्वस्थ आहे. अजून आमच्या घरात 40 दिवस होईपर्यंत एखादा चांगला कार्यक्रम सुद्धा आम्ही घेत नाहीये का, कारण आमचे दादा गेले. आणि तुम्ही म्हणताय राजकारण आहे, कुठल्या पद्धतीची माणुसकी आहे का तुम्हा लोकांमध्ये? अहो, एक सामान्य माणूस गेला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, तरी त्याच्या घरच्यांना जर वाटलं ना की नाही हा घातपात आहे किंवा हे मुद्दाम घडवून आणले, तर त्याला सुद्धा संविधानाने अधिकार दिलेला आहे जाऊन FIR दाखल करण्याचा. मग आमचा आज एवढा मोठा माणूस गेलाय, आज बारामतीचं भविष्य गेले, उपमुख्यमंत्री गेलेत आपल्या महाराष्ट्राचे, ही छोटी गोष्ट आहे का? मग आम्हाला अधिकार नाहीये का FIR नोंदवायचा का? म्हणून हे चालले. मग कोणाला झाकायचंय, कोणाला लपवायचंय, कोणाचे हात याच्यामध्ये आहेत ज्यांना वाचवायचे? DGCA झाले, ही एक संस्था आहे ना. तुम्ही याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुम्ही चांगली इन्क्वायरी केली पाहिजे. ते उलट वागतायत. ब्लॅक बॉक्स नाहीये, ब्लॅक बॉक्स बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये आहे. आणि मग हे कसं काय मीडियात येतं की ब्लॅक बॉक्स खराब झाला का? ह्याच वायफळ चर्चा का केल्या जातात? दिशाहीन म्हणतो ना आपण, दिशाहीन माहिती बाहेर दिली जाते. कशासाठी दिली जाते? सखोल चौकशी करा ना. नाही, तक्रार घेणार नाही असं देखील सांगितलंय पोलीस स्टेशन. का तक्रार घेणार नाही? त्यांना घ्यावीच लागेल. आणि नाही घेतली ना तर माझ्यासारखी सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रत्येक सामान्य नागरिक प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार देऊ. आणि हा आमचा संविधानिक अधिकार आहे. कारण आमचा मुख्यमंत्री गेलेला आहे, मुख्यमंत्र्यानंतर ते आमचे बारामतीकर म्हणून पण आमचा अधिकार आहे, पुणेकर म्हणून पण अधिकार आहे, आणि त्याच्या पलीकडे आमच्या घरातला माणूस गेलाय म्हणून पण आमचा अधिकार आहे. ताई, एअरपोर्ट वरचा व्हिडिओ देखील अजून समोर आलेला नाही. मग काय येत नाहीये? ह्या साध्या साध्या गोष्टी कळत